नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर जिल्हा परिषद कर्मचारी असाल किंवा तुमच्या घरातील कोणी व्यक्ती जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर मित्रांनो त्यांचे पगार स्लिप मोबाईलवरून घरी बसल्या ऑनलाईन कसा काढायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल। तर मित्रांनो, व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका, कारण तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला असे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित करता। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये क्रोमोझोन किंवा गूगल असेल तो ओपन करा। तो ओपन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पंचायत राज सेवा नावाची एक वेबसाईट आहे, ती तुम्ही सर्च करा। तर मित्रांनो, या वेबसाईटची लिंक माझ्या खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट सर्च करू शकता। सर्च केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पंचायत राज सेवा नावाचे एक ऑप्शन दिसत असेल, तिथं क्लिक करा। तिथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला असा प्रकारचे एक पेज ओपन होईल। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला यूजर नेम विचारलेला असतो। तर मित्रांनो, यूजर नेम म्हणजे तुमच्या जुन्या ऑफलाईन पेमेंट स्लिपवरती तुम्हाला सेवार्थ ID म्हणून दिलेलं असेल, तो म्हणजे त्या ठिकाणी यूजर नेम। तर मित्रांनो, तो सेवार्थ ID यूजर नेम या ठिकाणी टाकण्यात यावा। यूजर नेम टाकल्यानंतर या ठिकाणी खाली पासवर्ड विचारलेला असतो। तो पासवर्ड म्हणजे महाराष्ट्र सरकारने सर्वांसाठी एक कॉमन पासवर्ड दिलेला आहे, तो म्हणजे स्मॉलमध्ये IFMS 123। तर मित्रांनो, हा पासवर्ड मी खालील स्क्रीनवरती देत आहे, तो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी वापरण्यात यावा। पासवर्ड टाकल्यानंतर खाली तुम्हाला एक कॅप्चा कोड दिलेला असतो, तो कॅप्चा कोड इथं टाकण्यात यावा। कॅप्चा कोड टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा। सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला असा प्रकारचे एक पेज ओपन होईल। तर मित्रांनो या ठिकाणी ओल्ड पासवर्ड विचारलेला असतो। ओल्ड पासवर्ड म्हणजे मित्रांनो तोच तुम्ही जो IFMS 123 तो इथं टाकण्यात यावा। ओल्ड पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एक नवीन पासवर्ड तयार करा। नवीन पासवर्ड तयार करण्यासाठी मित्रांनो एक कॅपिटल अक्षर, तसेच एक स्मॉल अक्षर आणि एक सिम्बॉल आणि तसेच तुम्ही अंक वापरून तुम्ही नवीन पासवर्ड तयार करू शकता। तर मित्रांनो या ठिकाणी नवीन पासवर्ड तयार करा। नवीन पासवर्ड तयार केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तोच पासवर्ड कन्फर्म न्यू पासवर्ड या ठिकाणी टाकण्यात यावा। तो टाकल्यानंतर मित्रांनो सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करा। सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला असा प्रकारचे एक पेज ओपन होईल। तर मित्रांनो या ठिकाणी लॉग आउट म्हणून ऑप्शन असेल, तिथं क्लिक करा। लॉग आउट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा पासवर्ड चेंज होऊन जाईल। तर मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवरती तुमचा जो यूजर ID म्हणजे तुमची सेवार्थ ID तसेच तुम्ही तयार केलेला या ठिकाणी परत टाकण्यात यावे। यूजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खाली कॅप्चा कोड दिलेला असतो, तो कॅप्चा कोड येथे टाकण्यात यावा। कॅप्चा कोड टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सबमिट हे ऑप्शनवरती क्लिक करण्यात यावा। सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला असा प्रकारचा एक पेज ओपन होईल। तर मित्रांनो डाव्या कोपऱ्यावरती तुम्हाला रिपोर्ट नावाचा एक ऑप्शन दिसत असेल, तिथं क्लिक करा। तिथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्याच ठिकाणी प्ले स्लिप फॉर एम्प्लॉई नावाचे एक ऑप्शन दिसत असेल, तिथं क्लिक करा। तिथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मंथ विचारलेला असतो। मंथच्या समोर तुम्हाला एक सिलेक्ट नावाचा एक ऑप्शन दिसत असेल, तिथं क्लिक करा। तिथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो ज्या महिन्याची तुम्हाला पेमेंट स्लिप काढायचा आहे तो महिना निवडा। महिना निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इयर नावाचे एक ऑप्शन असेल, तिथं क्लिक करा। तिथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो ज्या वर्षात तुम्हाला पेमेंट स्लिप काढायचे आहे तो वर्ष निवडा। वर्ष निवडल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जनरेट या ऑप्शनवरती क्लिक करा। जनरेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमची पेमेंट स्लिप निघून जाईल। तर मित्रांनो पेमेंट स्लिप सेव्ह करण्यासाठी या ठिकाणी खाली तुम्हाला प्रिंट नावाचे एक ऑप्शन दिसत असेल, तिथं क्लिक करा। तिथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमची पेमेंट स्लिप काढू शकता। धन्यवाद।